बोलताय डोळ्यात बोलताय है दिल में क्या क्या शुरू। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र आपल्या जे ते सर्वात VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचे, त्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्या कॅपकट ॲप येतो आपलं ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर आपल्या त्या इमेजवरती इथं क्लिक करायचं। त्या इमेजवरती क्लिक केल्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्या 30 सेकंदापर्यंत आणून घ्यायची। त्यानंतर त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इथं दिला असेल बीटवाला व्हिडिओ तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याचा जो ऑडिओ असेल तो सर्वात आधी आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर इथं एक्स्ट्रा इथं करून घ्या। तर इथं एक्स्ट्रा इथं झाल्यानंतर आता आपल्याला जिथे काय आता बिटनुसार आपल्याला जो व्हिडिओ आपला इमेजेस जे असतील ते आपल्या इथं स्प्लिट करायचे। तर आता आपल्याला इथं जिथे काय यायचं बिट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करायचे, परत बिट 3 वरती जिथे आपल्या येऊन इथं स्प्लिट करायचे, परत बिट 4 वरती आपल्या जिथे येऊन स्प्लिट करायचे, परत बिट 5 वरती जिथे आपल्या इथं येऊन स्प्लिट करायचे, परत आपल्याला बिट 6 वरती येऊन इथं स्प्लिट करायचे, परत आपल्या बिट 7 वरती जिथे आपल्या इथं येऊन स्प्लिट करायचे, परत बिट 8 वरती येऊन इथं स्प्लिट करायचे। तर मित्रांनो आता इथं आपले जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार आपले जे इमेजेस जे असतील तिथे स्प्लिट करून घ्या आणि स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर एक्स्ट्रा काही पार्ट असेल तो आपला इमेजचा तो इथे डिलीट करून टाका आणि डिलीट केल्यानंतर आपण जो इथे बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथे डिलीट करून टाका मित्रांनो। तर मित्रांनो आता इथं आपले जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्या काही ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते इथं अप्लाय करायचे आहेत आता। ओके, तर मित्र आता आपल्याला इथं ॲनिमेशन द्यायचं। ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं, परत आपल्या इनमध्ये आपल्याला थांबायचं। इनमध्येच तुम्हाला बघा एक अशा प्रकारचा एक कार्ड आउटलेट अशा प्रकारचा एक ॲनिमेशन भेटेल, तो इथं अप्लाय करून टाका आणि लगेच आउटमध्ये येऊन जायचे। आउटमध्ये आल्यानंतर ग्रे मार्क्स अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं भेटेल, तो अप्लाय करून राईटवरती क्लिक करा। परत आपल्या इथं सेकंड इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला स्ट्रेच अँड डिसऑर्ड हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा एक अशा प्रकारचा एक रेक्टँगल आउट हा जो इथं भेटेल ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं ब्लाइंड्स हा जो इथं ॲनिमेशन तो अप्लाय करा। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा वेव्ह अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्ये येऊन इथं बघा एक मॅजिकल जे ते मॅजिकिंग इन अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा स्प्लिट स्लाइड हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये येऊन फेड इन द्या आणि त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं एक बघा एक अशा प्रकारचा श्रिंक अँड बाउन्स हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रोटेट हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन एक डिस्टॉर्ट राईट हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा एक अशा प्रकारचा डायनॅमिक शेक हा जो इथं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथे बघा एक स्लाइड अँड वेव्ह हा जो इथं ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इनमध्ये येऊन इथं रॉक वर्टिकल द्या आणि आउटमध्ये यायचं, परत त्या व्हील
हा अशा प्रकारचा जो ॲनिमेशन येतो इथं देऊन टाका. तर अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन अप्लाय करून टाकलेत. आता त्यानंतर आपल्याला काही इफेक्ट जे असतील ते इथं अप्लाय करायचे आहेत आता. ओके तर मित्र आता आपल्या इथं काय करायचं बघा, सुरुवातीलाच बघा दोन इमेजच्या मधात व्हाईट कलरचा बॉक्स दिसत आहे स्क्वेअर, तर त्यावरती आपलं क्लिक करून लाईट इफेक्ट यामध्ये येऊन आपला ट्रान्झिशन इफेक्ट जो असेल तो एक द्यायचा आहे. तर त्याचं नाव आहे बघा मित्रांनो सनसेट फ्लॅश. हा जो आहे मित्रांनो ट्रान्झिशन इफेक्ट तो इथं देऊन टाका आणि त्यानंतर राईटवरती क्लिक करा. परत आपल्याला जिथं थोडंसं पुढे यायचं आहे मित्रांनो, मी सांगतो तिथे या. तर आता 12 सेकंदावरच्या त्या बॉक्सवरती आपल्या इथं येऊन जायचे. परत आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्टमध्ये येऊन जायचं. परत ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला बघा स्लाइस रिव्हल अशा प्रकारचा जो एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून टाका इथं. आता त्यानंतर आपल्या इथं जिथे काय यायचं इफेक्ट द्यायचे, तर ते इफेक्ट देण्यासाठी आपल्याला जिथे काय यायचं इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर आपला जो सेकंड इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या क्लोनमध्ये यायचं. परत तिथं तुम्हाला फ्रॅगमेंट कोन अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करायचा इमेज पुढे इथं करून घ्या. परत जिथे आपल्याला बघा 6 सेकंदाच्या इमेजवरती येऊन जायचं आणि परत नंतर आपल्याला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन आपल्याला ग्लोईंग लाईन्स यामध्ये येऊन इथं बघा इलेक्ट्रिक शॉक हा जो इथं इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट करायचा इमेज पुरती करून घ्या. परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन परत जिथे आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला बघा एक अशा प्रकारचा एक वन वे शिफ्ट हा जो एक भेटेल इथं इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच आपल्याला जिथे बघा एक अशा प्रकारे टर्न फ्रेम्स हा जो इफेक्ट आहे तो इथं भेटेल तो अप्लाय करून टाका आणि त्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्या इथं 14 सेकंदापर्यंत करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्याला लाईट इफेक्ट यामध्ये यायचं आहे आणि इथं तुम्हाला मिथोर अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा त्या इमेज पुरती करा. प्रत्येक इमेज सोडून आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिट्स ऑप्शनमध्ये यायचं आहे. परत 3 लेअर मिरर हा जो इथं आहे मित्रांनो इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा. 2 इमेज पुरती करा. परत ॲडजस्टमध्ये जाऊन वर्टिकल जे असेल ते 3 फ्रेममध्ये सेट होईल अशा प्रकारे इथं वर्टिकल जे असेल ते इथं सेट करून टाका. आणि परत एक इमेज सोडून परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन जायचे. परत क्लोनमध्ये येऊन इथं बघा एक अशा प्रकारे ग्लोविंग डबल अशा प्रकारचा एक भेटेल इथं इफेक्ट तो अप्लाय करून टाका. तर इथं अप्लाय झाल्यानंतर आपल्या जिथे आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं. सुरुवातीला आल्यानंतर हा आपल्या जिथे काय करायचं बघा मित्र 2 सेकंदावरती येऊन जायचं. परत ओव्हरलीमध्ये जाऊन ॲड ओव्हरलीमध्ये जायचे. परत फोटोजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा की इथं इमेज दिला असेल तो ॲड करून घ्या. परत त्याची जी लेअर असेल ती एंडपर्यंत अशा प्रकारे इथं घेऊन या आणि त्यानंतर आपल्या जिथे ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला इनमध्ये येऊन फेड इन द्यायचं आहे. तर फेड इन दिल्यानंतर आता तुम्हाला हवी तिथं त्याची जी इमोजीची जी ॲडजस्टमेंट असेल तुम्ही इथं करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जो आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी आपल्याला जिथे काय करायचं एक्सपोर्टवरती जायचं. एक्सपोर्टवरती क्लिक करताच आपला जो इथं व्हिडिओ तो एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र आपल्या जिथे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्रांनो अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.